नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. उमरेड करांडला अभयारण्यातील गोठणगाव गेटजवळ सध्या F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे पर्यटकांना भुरळ घालतायत. वाघिणीसह तिच्या 5 बछड्यांचं दर्शन होत असल्यामुळे पर्यटक चांगले सुखावलेले आहेत. मात्र वाघ पाहण्याच्या नादात सगळे नियम धाब्यावर बसवलेले जात असून पर्यटकांनी चक्क वाघिणीचाच रस्ता अडवल्याचं समोर आलंय. नागपूर जवळच्या उमरेड करांडला अभयारण्यातलं हे दृश्य. F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे. त्यांना 1-2 नाही तर अनेक जिप्सींनी घातलेला हा घेराव. वाघीण आणि जिप्सीमधलं अंतर अक्षरशः काही फूटच उरलेलं आहे. F2 वाघीण आणि तिच्या बछड्यांच्या मार्गावरती जिप्सी चालक मध्येच उभे राहिलेले दिसून आले. दोन्ही बाजूने वाघीण आणि बछड्यांना जिप्सींनी एक प्रकारे जणू घेरावच घातलाय. जिप्सीतल्या पर्यटकांना यातला धोकाच कळला नाही. ही वाघीण बछड्यांसोबत होती. एरवी शांत असणारी वाघीण बछड्यांसाठी काहीही करू शकते, हा धोका ना जिप्सी चालवणाऱ्यांना दिसला. व्हिडिओ पाहून जे काही झालं ते नक्कीच बरोबर नव्हतं, कारण वाघाच्या समजा तुम्ही जवळ जाल तर मग वाघ पण तुमच्या जवळ येण्याची खूप भीती असते आणि एकदा वाघ जवळ आल्यानंतर तो काहीही करू शकतो. त्याच्यामुळे कोणाचा जीव पण जाऊ शकतो. वाघाला तर तुम्ही जर 1-2 गाड्यांमध्ये कोंडलं तर तो अंगावर येईल असतो, त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. तर आपल्याला निसर्गाला रिस्पेक्ट द्यावा लागतं. आपण जर निसर्गाला रिस्पेक्ट दिला तर छान पर्यटन होतं, आपल्याला चांगलं सायटिंग पण होतं. वाघीण आणि तिच्या बछड्यांना घातलेल्या या घेरावाच्या प्रकाराची अभयारण्य प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. 4 जिप्सी चालक आणि 4 गाईड यांना अभयारण्य प्रशासनाने 7 दिवसांसाठी निलंबित केलंय. जिप्सी चालकांवरती 2,500 आणि गाईडला 450 रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आला. जिप्सीच्या मध्ये टायगर असल्यामुळे थोडासा टायगरला जाण्यास अडथळा निर्माण झाला. ती घटना आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तिथल्या जिप्सी ड्रायव्हर्स आणि जे गाईड होते त्यांच्यावरती कारवाई केली आणि 8 दिवसासाठी सस्पेन्शन काढलेलं आहे. जंगलाला साजेसे कपडे घाला. वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही या पद्धतीने फोटो घ्या. वन्य प्राण्यांपासून किमान 15 मीटर अंतर ठेवा. मोठ्याने बोलू नका. प्राण्यांना त्रास होईल असं कृत्य करू नका. वाहनाची वेगमर्यादा पाळा. महत्त्वाचं असते की आवाज करू नये, प्राण्यांना त्रास होतो. खाद्य वस्तू जे नेतो ते स्मेली असू नये, परफ्यूम लावून येऊ नये. आणि काही पॅकेट्स असले तर तुमच्याकडे जिप्सीमध्ये जे एक बॅग असते किंवा जिप्सीचा एक पॅकेट असतो त्यामध्ये ते सामान ठेवावं. टायगर सफारीचा आनंद जरूर घ्या, मात्र त्याचा वन्य प्राण्यांना त्रास होईल हे कितपत योग्य आहे याचा विचार पर्यटकांनी करणं आवश्यक आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.